मुंबईतल्या चारकोपमध्ये मतदार यादीत मोठा घोळ झाला। मनसेच्या मतदार यादी तपासणी मोहिमेत धक्कादायक माहिती उघड झाली आहे। विजय बारस्कर नावाच्या व्यक्तीचं नाव एकाच यादीत दोनदा आलंय। यमुनाबाई कांबळे नावाच्या महिलेसमोर मुस्लिम महिलेचा फोटो लागलाय। बोगस मतदार घुसवण्याचा प्रयत्न झाल्याचा मनसे आरोप करताय। तर मतदार यादीतील घोळावरून महाविकास आघाडी मनसे मोर्चा काढणार आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर आता ही धक्कादायक माहिती उघड झालेली आहे। मतदार याद्यांमधला हा घोळ मनसेने समोर आणलेला आहे आणि बोगस मतदार घुसवल्याचा आरोप आता मनसेकडून केला जातोय। चारकोपमधील मतदारसंघातली ही घटना आहे। मनसेचे हे दावे आहेत। निवडणूक आयोगाच्या मतदार यादीत घोळ असल्याचा दावा मनसे करते। चारकोपमध्ये मतदार यादीत घोळ झालेला आहे असा दावा मनसेने केलेला आहे। मनसेच्या मोहिमेत ही माहिती समोर आलेली आहे। तर मतदार यादीतील काही नावांमध्ये काही फोटोंमध्ये घोळ असल्याचा दावा मनसे करत आहे। आदित्य ठाकरेंनीही असे उदाहरण त्यांच्या कार्यक्रमात दाखवले होते आणि त्यानंतर आता मनसेकडून ही मतदार यादी दाखवण्यात येते।